संदीप धारणकर यांच्याबरोबर आपण आहोत। संदीप भाऊंच्या या शेतात आपण आलो। त्यांचा मत्स्य शेतीचा आपण प्रयोग नुकताच बघितला, पण इथे आल्यावर कळतंय की संदीप भाऊंनी खूप वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत। आपल्या मागे दिसते आपल्याला ही टरबूजाची शेती आहे। संदीप भाऊ, सिन्नरचा परिसर, पाणी कमी आणि टरबूजासारख्या पिकाला पाणी तर खूप लागतंय, मग हा प्रयोग तुम्ही कसा केलात? मॅडम, हा प्रयोग साधारण पाणी कमी आहे आणि ठिबकवर आणि मल्चिंग पेपर याच्या आधारे आम्ही टरबूजाची लागवड केली। पण ही पहिल्यांदाच केली आहे का याच्या आधी? नाही, याच्या आधी पण घेत होतो। याच्या आधी पण साधारण 3-1 वर्षापासून टरबूजाची पण लागवड करतोय, पण ते पण सक्सेस झालेलं आहे। हो। आणि कुठली व्हरायटी आहे टरबूजाची? ही मॅक्स म्हणून आहे। साधारण 3 महिने लागतात या व्हरायटीला, पण आपण रोपे नर्सरीतून घेतो आणतात। बरोबर। तर आपला 1 महिना त्याच्यात असतो, तर मग 2 महिन्यात साधारण उत्पादन निघून जाते, निघून येतं। किती किलोचं टरबूज? साधारण 2.5 ते 3 किलो पर्यंत टरबूज होते। आणि आता हा कितीचा प्लॉट आहे? हा 1.25 एकराचा प्लॉट आहे। आणि किती रोपं लावली? साधारण याच्यात 9,000 रोपं बसलेले। म्हणजे तुम्हाला आता टरबूज तेवढी एका रोपाला एकच येत आहे? हो, एका रोपाला एकच टरबूज 2.5 ते 3 किलो पर्यंत येत आहे। याची काय देखभाल करायला लागते, काय काळजी घ्यायला लागते? याचे वेळेवर फवारणी आणि ड्रिप मधून औषध लिक्विड वगैरे सोडणे, परत याच्यावर येणारी भुरी, परत थ्रिप्स, याच्यासाठी वेगवेगळ्या फवारण्या हो। याला रोजची देखभाल? रोजची देखभाल, स्प्रे आणि दुसरं काही नाही। याची वेल वगैरे साईडला जात असतील तर एका साईडला लेवलला करून घेणे, आणि खालून टरबुजांना चट्टा वगैरे येऊ नये म्हणून खालून कव्हर करणे पेपरने, असं करतो। हे आता टरबूज आलं की बाहेर येईल? हो, बाहेर साईडला येईल, इथपर्यंत येईल असं मत। काही वेल साईडला जातात, मग त्यांचे थोडे दिशा दाखवून घ्यायचे। आता हे कधी लावलेलं आहे तुम्ही? हे साधारण 15 दिवस झाले, म्हणजे अजून 1-1.5 महिन्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर हार्वेस्टिंगला फळ येईल। याला पण चांगला भाव मिळतोय? याला साधारण 10 रुपयापासून तर 20-22 रुपयापर्यंत भाव भेटतो किलो मागे। किलोला? हो, किलोला। आणि हे कुठल्या मार्केटला जाते? हे स्थानिक व्यापारी पण येतात आणि नाशिक मार्केटला पण चालतं। नाशिक मार्केटला जाते। फळबागांचा हा एक उत्तम पर्याय आहे जो शेतकरी सध्या निवडताना दिसतोय। आपण बघतोय वेगवेगळ्या भागात नाशिकच्या फळ शेतीला प्राधान्य दिलं जाते। आज आपण सिन्नरच्या भागात बघतोय जिथं पाणी कमी आहे, पण तरी सुद्धा ड्रिपवर याच्या टरबूजासारखं फळ इथं घेतलं जात आहे, आणि तो सुद्धा प्रयोग हा तरुण शेतकरी यशस्वी करतोय।